वाशिममध्ये सोयाबीन काढणीसाठी चक्क मध्य प्रदेशमधून शेतमजूर आणण्याची वेळ आली आहे। सोयाबीन काढणीचा हंगाम सुरू झालाय। वेळेवरती मजूर वर्ग मिळत नसल्यानं आणि मजुरी पुरत नसल्यानं चक्क कोठारी येथील गावकऱ्यांनी मध्य प्रदेशमधून शेतकरी मजूर वर्ग आणलाय। सोयाबीन काढणीसाठी आणलेल्या शेतकऱ्यांचं गावातील सरपंच आणि गावकऱ्यांनी गावातील वेशीवरती बॅनर लावून स्वागत केलंय। या प्रकारामुळे जिल्ह्यात चांगली चर्चा रंगतेय। मात्र राज्यात शेतमजूर मिळत नसल्याचं वास्तव चिंता वाढवणार आहे। आणि या संदर्भात अधिक माहिती देत आहेत साजन धाबे, आमचे प्रतिनिधी आहेत आपल्यासोबत। साजन, काय घडतंय वाशिममध्ये? आपण बघतोय चक्क मध्य प्रदेशातून शेतमजूर आणण्याची वेळ आली आहे शेतकऱ्यांवर। नक्कीच वर्षा, वाशिम जिल्ह्यात सध्या मोठ्या प्रमाणात सोयाबीन सोंगणीचा हंगाम सुरू आहे। वेळेवर मजूर मिळत नाही आणि जे मजूर मिळतात त्याची मजुरी देखील मोठ्या प्रमाणात असल्यामुळे मजुरी शेतकऱ्यांना परवडत नाही। त्यामुळे वाशिम जिल्ह्यातील कोठारी येथील जे शेतकरी आहे, कोठारी येथील जे सरपंच आहे यांनी शेतकऱ्यांनी मजूर वर्ग आणला आहे मध्य प्रदेशातून। आणि या मध्य प्रदेशातून सोयाबीन सोंगणीसाठी आणलेले जे शेतकरी आहेत त्या शेतकऱ्यांना गावातील सरपंच आणि गावकऱ्यांनी त्यांच्या गावातील वेशीवर त्यांचं स्वागत करण्यात आलेलं आहे, बॅनर लावून स्वागत करण्यात आलेलं आहे। त्यामुळे या जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात चांगली चर्चा रंगलेली आहे। वर्षा, निश्चितच साजन, खरं तर हे वास्तव अतिशय धक्कादायक म्हणावं लागेल, चिंता वाढवणार आहे। तुर्तास धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। आपण ही वाशिम मधली दृश्य बघत आहोत। मध्य प्रदेशातून शेतमजूर आणण्याची वेळ आली आहे इथल्या शेतकऱ्यांवरती आणि चक्क कोठारी येथील गावकऱ्यांनी मध्य प्रदेशमधून शेतकरी मजूर वर्ग आणलाय आणि त्यांचा बॅनरच्या माध्यमातून इथं स्वागत देखील करण्यात आलं आहे। गावाच्या वेशीवरतीच या मजुरांच्या फोटोसह बॅनर्स लावण्यात आलेत। गावातील सरपंच आणि गावकऱ्यांनी गावातील वेशीवरती बॅनर लावून या सगळ्या मजुरांचं स्वागत केलंय।